मिराज रेल्वे जंक्शन या बाहेर सुखनिवास रिक्षा स्टॉप हा मान्यताप्राप्त रिक्षा स्टॉप असून काही रिक्षाधारक बेकायदेशीरपणे रेल्वे स्टेशन शेजारील पार्सल ऑफिस समोर व मारुती मंदिरासमोरील बेकायदेशीरपणे पॅसेंजर रिक्षामध्ये भरतात। त्यामुळे बाकीच्या रिक्षाधारकांना याचा त्रास होता। तरी त्या रिक्षाधारकांनी असे का विचारलं असता ते म्हणतात की आम्ही RPF आणि GRPFच्या अधिकाऱ्यांना हप्ता देतो असं त्यांनी सांगितलं। तरी आपण या रिक्षाधारकांवर कायदेशीर कारवाई लवकरात लवकर करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू। आपला विश्वासू पैलवान विशाल सिंग राजपूत, शिवसेना, सांगली जिल्हा। महाराष्ट्र राज्य रिक्षा सेना मिरज शहराच्या वतीनं आज रेल्वे प्रशासनास RPF विभागास एक रिक्षावाल्यांच्याकडून आम्ही निवेदन दिलं आहे। निवेदन देण्यामागचं कारण असं की रेल्वे स्टेशनवर जे पार्सल विभाग आहे त्याच्या बाहेर काही अनधिकृत रिक्षा लागून तिथून वडाप करत असतात आणि हे वडाप केल्यामुळं जे अधिकृत रिक्षा स्टॉप आमचे बाहेर आहेत त्याला पॅसेंजर येत नाहीत आणि ह्या रिक्षा अडवून यांच्यावर चौकशी केली असल्यावर तुम्ही आज कसं काय अनधिकृतरित्या रिक्षा भरताय, तर ते सरळ सांगतायत की काही ट्रॅफिक पोलीस आहेत जाधव आणि शिंगाडे यांना आम्ही प्रति रिक्षा कदम आणि शिंगाडे यांना प्रति रिक्षा 700 रुपयेप्रमाणे आम्ही हप्ता देतो। ते हप्ता देत असल्याचे आमच्याकडे काही पुरावे नाहीत, पण ते म्हणतायत म्हणून आम्ही त्या काही रिक्षा अडवत नाही। पण हे जर रिक्षा आत भरायला लागल्या तर आमचा जर रिक्षा सेनेचा रिक्षा चालक जो आहे तो उपाशी मरणार आहे। तर तो उपाशी मरू नये म्हणून आम्ही आज मुंडे साहेब अधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं आहे आणि त्या अधिकाऱ्यांना सांगितले की 8 दिवसात ह्या रिक्षांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि जे कोण पोलीस असतील हप्तेबाजी करून जर रिक्षावाल्यांचा अन्याय होत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा स्वस्थ बसणार नाही। 8 दिवसात जर कारवाई यांनी नाही केली तर आम्ही मोर्चाद्वारे ह्या पोलीस स्टेशनवरून मोर्चा घेऊन ह्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।